कुणाची कविता कधी सोलफुल वाटते तर कुणाची कविता कधी पीसफुल वाटते. मनाला भावते, आवडते आणि मनात रुंजी घालत राहते. आणि मग अशा कविता परत 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 वाचत राहाव्याशा वाटतात. अशा परत परत वाचणाऱ्या कविता देणाऱ्यांपैकी एक कवी म्हणजे कवी बाभ बोरकर, पोएट बोरकर, बाकीबाब बोरकर. मला ना असं वाटत आलं की काव्यप्रेमींचं वसतिस्थान म्हणजे हे बाकीबाब बोरकर. त्यांची कैवल्याचे झाड या कविता संग्रहातली एक कविता वाचते. अमाप अशी मधुर भक्तीने अशी ओथंबून वाहत असलेली ही एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे मागणे. माझे थकले मागणे तुझे सरेनारे दान. माझे थकले मागणे तुझे सरेनारे दान. गिमा मागून अमाप तुझे पिके समाधान. दिसा वरुषे चांदणे स्वर्ग रात्रीचा आंदण. दिसा वरुषे चांदणे स्वर्ग रात्रीचा आंदण. दाही दिशांच्या तीर्थांनी माझा तुडुंबे रांजण. आता खुंटली रे तृष्णा माझे कुंठले मागणे. मीच झालो तुझ्या हाती तुझे लाडके खेळणे. तुझे माझे दया सिंधू जगा वेगळाले नाते. तुझ्या माझ्या जिव्हाळ्यात उभे त्रैलोक्यच नाते. बघा, बोरकरांकडे कोणत्याही अशा चिल्लर गोष्टी वगैरे काही नव्हत्या. एकदम थेट त्रैलोक्य, त्रिभुवन, त्रिखंड. नाहीतर बाकी कुणी असतं तर म्हणालं असतं इथे इथे एवढंच आपल्याला पास. तर असं बोरकरांचं असं काही नाही, एकदम त्रैलोक्य. तुझे माझे दया सिंधू जगा वेगळाले नाते. तुझ्या माझ्या जिव्हाळ्यात उभे त्रैलोक्यच नाते. माझ्या मागण्या हुनी रे तुझे देणेच शहाणे. शब्द इतका बोरकरांनी शहाणे वापरलाय. देणे शहाणे असावं, देणे चांगले असं नाही म्हटलं. आपण कुणाला काय देतो, कसं देतो तो भाग वेगळा, पण बोरकर म्हणतात देणे शहाणे. माझ्या मागण्या हुनी रे तुझे देणेच शहाणे. तुझे माझे हेही आता फक्त शब्दांचेच बहाणे. थँक्यू. मोटिवेट करणारी कविता, काहीतरी विशेष असं सांगून जाणारी कविता, काहीतरी विचार करायला लावणारी कविता. म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपण अपसेट असतो, आपण काहीतरी शोधत असतो आणि काय शोधतोय हेही आपल्याला कळत नाही, काय हवंय हेही आपल्याला कळत नाही. पण काहीतरी असं आपल्याला पुढे नेणारं असं काहीतरी हवं असतं. आणि अशा वेळेला खूप वेगवेगळ्या अशा गोष्टी एक एक करत समोर येतात. आणि अशा वेळेला एखादी कविता पण समोर येते आणि ती कविता वाचल्यावर असं होतं की येस, गॉट इट. मला ना अगदी हेच हवं होतं आणि असंच हवं होतं. ती कविता आपल्याला उभं करते, आपल्याला अशी दिशा दाखवते की येस, आपल्याला हे असं करायला हवं अशी सांगणारी ही एक कविता आहे. आणि ही कविता आहे ना, ही कविता विंदा करंदीकरांची अजिबात नाही. ही कविता आहे गुरु ठाकूर यांची. खूप मोटिवेट अशी करणारी कविता आहे. खूप माझी अत्यंत आवडती कविता आहे. कवी आहेत गुरु ठाकूर. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती. हा विचार मला आवडला गुरु ठाकूर यांनी मांडलेला.
कारण काय होतं ना की आपल्याला असं एवढंसं काहीतरी हातात येतं आणि मग आपण एकदम असे हवेत तरंगायला लागतो आणि बाकीचे सगळ्यांना आपण असं काहीतरी चिल्लर मानायला लागतो. तर त्या दृष्टिकोनातून हे पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हे जे त्यांनी सांगितलंय म्हणजे मान्य आहे की आपल्याला जे काही मिळालेलं असतं तो प्रत्येक क्षण आपण आनंदाने साजरा करावा हे मान्य आहे. पण इट डज नॉट मीन की त्यासाठी इतरांना कमी लेखावं. आपण आपल्याच पद्धतीने पाय जमिनीवर ठेवूनच पुढे चालणं हे फार महत्वाचं असतं नेमकं अशाच वेळेला. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहाद्दर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही या दुनियेतून जाताना, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना. स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. सलाम आहे गुरु ठाकूर यांना या कवितेसाठी. खरंच ग्रेट. थँक्यू. अरुणा ढेरे माझ्या अत्यंत आवडत्या कवयित्री. खूप प्रसन्न आणि लोभस असं व्यक्तिमत्व, त्यामुळे साहजिकच त्यांच्या कविताही तशाच मनाला प्रसन्न करणाऱ्या. त्यांची जावे जन्माकडे या कविता संग्रहातली ही एक कविता. मला आवरत नाही तान्ह्या उदासीचे रडू, सुख दुःखापार आता सांग झोका कसा काढू. नुसती नुसती येते हाक काही पुढे मागे नाही, नुसता सावळतो मेघ आणि फुलू येते जाई. सुहृदारे क्षणावर ठेव तुझ्या जीवखुणा, मला श्वास घेण्यासाठी थोडा आत्मीय बहाणा. कोणी मनापास येता दिवा लावून या जावे, कोणी मनापास येता दिवा लावून या जावे. शब्द उजळून त्यात कोणी हृदय ठेवा, कोणी मनापास येता दिवा लावून या जावे. शब्द उजळून त्यात कोणी हृदय ठेवा. असा घननीळ भास जरा तोलते जपून, असा घननीळ भास जरा तोलते जपून. मन होते रुक्मिणीच्या ओले तुळशीचे पान, मन होते रुक्मिणीच्या ओले तुळशीचे पान. केवढ्या आशयघन कविता आहेत या. प्रत्येक कवितेतला शब्द आपण त्या शब्दात विरघळून जातो का त्या कवितेतल्या अर्थाशी एकरूप होऊन आपण कवितेत एकरूप होऊन जातो हेच काही कळत नाही. पण या एवढ्या सगळ्या आनंद देणाऱ्या कविता, खूप हवंसं वाटणारं असं हे सगळं शब्दांपलीकडचं आहे. खूप सुखावणारं, भावणारं, आनंद देणारं. कविता वाचनाचा मोह होणं त्यासारखा दुसरा कोणता सुखाचा भाग आहे असं वाटत नाही. हे खूप मोठं सुख आहे की कविता वाचाव्याशा वाटतात. हे सुख असंच सदैव मिळत राहो ही बाप्पा चरणी प्रार्थना. थँक्यू.